कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्याला कपडे काढून मारलं पाहिजे होतं अशी टीका जी ते एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे आणि त्यांच्या टीकेला आता गायकवाडांनी उत्तर दिलंय। तू होगा आमदार अपने घर का, लेकिन तेरे को अगर ऐसी गुंडागर्दी करने के लिए भेजा नहीं गया है और तेरे में सही में अगर तू मर्द का बच्चा था तो वहां पे असेंबली में खड़े रहकर जो गरीबों के पेट के ऊपर लात मार के तुम अपनी जेबें भर रहे हैं, उसके बारे में सवाल उठाना चाहिए था। एक गरीब लाचार बेबस, तेरे को छोटा सा एक ये खाना क्या खराब दिख गया है तेरे को, तू इस तरीके से बुक्का मार के उसको वो करेगा। मैं तो वो जो वेटर था उसको ये कहना चाहता था कि तूने देखना भी नहीं था कि कौन है करके। उसकी बनियान फाड़ के, उसकी लुंगी खींच के तो उसको वहीं पे नंगा करके उसको मारना चाहिए था, क्योंकि इनको यही भाषा समझ में आती है। इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तो मी कारवाई। इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्रैक्ट तुम ले और फिर ये खाना खिला के दिखाओ। इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं। पुढे पाहूयात, मर्सिडीज प्रकरणानंतर पहिल्यांदाच नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला। विधान परिषदेतून बाहेर पडताना नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की तुम्ही बोलणार नाहीत का? मला वाटलं तुम्ही बोलणार असाल, त्यावर बोलून काय उपयोग, असं म्हणत उद्धव ठाकरे परिषदेच्या बाहेर पडले। तसंच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांना परिषदेमध्ये थांबण्याकरता सांगितलं। उपसभापती नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते। मातोश्रीवर 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं गोरे म्हणाल्या आणि त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचं पाहायला मिळालं। बोलणार आहेत असं वाटलं होतं, मला वाटलं बोलणार आहात म्हणून। बोलणार आहेत असं वाटलं होतं, मला वाटलं बोलणार आहात म्हणून। पुढे कर्जत आणि लोणावळा दरम्यान मालगाडी रुळावरनं घसरली। लांब पल्ल्याच्या ट्रेनवर यामुळे मोठा परिणाम झालाय। घाटातील मंकी हिल जवळ मालगाडी घसरल्याचं कळतंय, त्यामुळे अर्थातच कर्जत आणि लोणावळा याकडे जाणाऱ्या ट्रेनवरती मोठा परिणाम झाल्याचं कळतंय। कर्जत आणि लोणावळा दरम्यान मालगाडी रुळावरनं घसरलेली, डिरेल झालेली आहे ती आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनवरती यामुळे मोठा परिणाम झाला। दक्षिणेकडे जाणाऱ्या ज्या काही ट्रेन्स असतील, ज्या LTT सुटतात, मग काही CSMT कडनं निघतात, अशा सगळ्या ट्रेनवरती मोठा परिणाम झालेला आहे। जोपर्यंत ही मालगाडी जी ती रुळावरती आणलं जात नाही किंवा दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत हा मार्ग सुरळीत होणं कठीण आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि या प्रकरणी गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे। बघा, मी पहिले सांगितलं की मी केलेले मारहाण सौम्य मारहाण आहे, त्याला इजा पोहोचण्याचा माझा हेतू नाही, त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता आणि मला माहित होतं की मी चुकीच्या मार्गाने गेलो आहे, मी कायदा हाती घेतलेला आहे, पण चांगल्या गोष्टी करता मी हाती घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय कारवाई होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल। कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्याला कपडे काढून मारलं पाहिजे होतं अशी टीका जी ते एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे आणि त्यांच्या टीकेला आता गायकवाडांनी उत्तर दिलंय। तू होगा आमदार अपने घर का, लेकिन तेरे को अगर ऐसी गुंडागर्दी करने के लिए भेजा नहीं गया है और तेरे में सही में अगर तू मर्द का बच्चा था तो वहां पे असेंबली में खड़े रहकर जो गरीबों के पेट के ऊपर लात मार के तुम अपनी जेबें भर रहे हैं,
उसके बारे में सवाल उठाना चाहिए था। एक गरीब, लाचार, बेबस, तेरे को छोटा सा एक ये खाना क्या खराब दिख गया है तेरे को, तू इस तरीके से बुक्का मार के उसको वो करेगा। मैं तो वो जो वेटर था उसको ये कहना चाहता था कि तूने देखना भी नहीं था कि कौन है करके। उसकी बनियान फाड़ के, उसकी लुंगी खींच के तो उसको वहीं पे नंगा करके उसको मारना चाहिए था, क्योंकि इनको यही भाषा समझ में आती है। इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी काय इम्तियाज जलील भाई वो होटल का कंट्रैक्ट तुम ले और फिर ये खाना खिला के दिखाओ। इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं। नक्षलवादी विचारधारा संपवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केला। सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत, नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत। सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही। अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला, हे शिवसैनिक नाहीत। अहो त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं तर सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो। त्यांचं झालं की तुम्हाला देते 2 मिनिटं खाली सभापती नाही अनिल परब साहेब तुम्ही सांगा। बोलले नाही त्यांनी त्यांचे विचार मांडलेत तर तुम्ही उगाच आरडाओरडा काय करता, काय चाललंय? अहो पण मध्येच असा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये। विधेयकात काहीच आक्षेपार्ह बोलले नाहीयेत ते। प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना, प्रसाद लाडाला पूर्ण, अहो त्यांना बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण करा ना। बरं बोला, दानवे बोला, चला। सभापती महोदय आता माझा अधिकार आहे। सभापती महोदय आणि हे पा दानवे साहेब, तुम्ही 1 मिनिटं म्हणजे 1 मिनिटं बोला, परत 1 मिनिटं म्हणजे थोडक्यात बोला। मी 1च मिनिटात बोलतो। बोला। माझा मुद्दा एवढाच आहे, शांतता ठेवा, खाली बसा सगळे। सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओठात येतं हे असं बोलले। शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं म्हणजे काय, म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का? हे बिल त्या आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळ्या विषयी बोलतोय? आपण नक्सलाइट विषय बोलतो का, कोणत्या विषय बोलतो? हा माझा मुद्दा आहे। तुम्ही शिवसेना प्रमुखांनी दादा तिघांची आरडाओरडी करायची नाही ऍक्च्युअली तुम्ही, तर मग मला बोलू, मग ते असं काही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारसरणीला मारणार कोणत्या नक्सलाइट विरुद्ध आहे ना हे बिल? तुम्ही असं काय करता? बरं झालं का दानवे साहेब तुमचा नक्सलाइट विरुद्ध बिल? दानवे साहेब तुमचा आक्षेप सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे? नक्षलवादाविरुद्ध आहे। हे नक्षलवादाविरुद्ध हे कसं बोलतात? बरं ठीक आहे, नाही चला, आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे। आमचा विरोध आहे या सगळ्याला, आमचा विरोध याला। मी 10 मिनिटासाठी सभागृह स्थगित करते। 10 मिनिटासाठी कामकाज थांबवलंय। आणि जनसुरक्षा विधेयकावरनं विधान परिषदेत चर्चा सुरू आहे, यावरही खडाजंगी झाल्याचं आपण बघतोय। प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्येही खडाजंगी झालेली आहे। यामध्ये भाजपचे आमदार एकीकडे आणि दुसरीकडे उभाटाचे आमदार, असं चित्र जे आज विधान परिषदेत बघायला मिळाल्याचं आपण बघतोय। आणि या सगळ्या गोंधळानंतर 10 मिनिटाकरता विधान परिषदेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलंय। जनसुरक्षा विधेयकावरनं विधान परिषदेत मोठा गोंधळ झालेला आहे। एकीकडे आपण पाहिलं तर भाजपचे आमदार या मुद्द्याला घेऊन काही प्रश्न उपस्थित करताना दिसले, दुसरीकडे अंबादास दानवे म्हणजे उभाटाचे आमदार देखील त्याला उत्तर देताना दिसत होते। आणि एकूणच या सगळ्या गोंधळामुळे दोन्हीकडचे आमदार जागेवरनं उठून आवाज करायला लागल्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज जे आहे ते 10 मिनिटाकरता तहकूब केलेलं आहे। पुन्हा एकदा 10 मिनिटांनी हे कामकाज जे ते सुरू होईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहे। प्रणाली, नेमक्या म्हणजे जनसुरक्षा विधेयकावरनं विधान परिषदेत चर्चा होते, पण त्यातला नेमका कुठला मुद्दा की यावरनं हा सगळा गोंधळ झाला? आपण पाहतोय की आता जनसुरक्षा विधेयकावर विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू होती। प्रसाद लाड आमदार हे भाजपचे आमदार जे आहेत ते जनसुरक्षा विधेयकावर बोलत होते आणि दरम्यान त्यांनी असा एक शब्द प्रयोग केला की बाळासाहेब ठाकरे यांनी या विचारांना मारलं। तर मारणे हा शब्द जो आहे त्या शब्दावरून दोन्ही गटांमध्ये हा प्रचंड मोठा वाद निर्माण झाला आणि या वादाचं पर्यवसन भांडणामध्ये झालं। आणि आपण बघितलं की परिषदेमध्ये कशा पद्धतीनं दोन्ही बाजूचे जे
आमदार आहेत ते उभे राहिले आणि त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आणि त्यामुळे संपूर्ण परिषदेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि ती पाहता उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज, परिषदेचं जे कामकाज आहे ते 10 मिनिटाकरता स्थगित केलंय. 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल आणि त्यावेळेला प्रसाद लाड जे यावेळेला भाषण करत होते त्यांचं भाषण पुढे सुरू ठेवलं जाईल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. मनमाड शहरामधून जाणाऱ्या पुणे इंदूर आणि नाशिक जळगाव महामार्गावरती गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या आहे. न्यूज 18 लोकमतने वारंवार याबाबत बातमी दाखवल्यामुळे या बातमीची आता आमदार सुहास कांदे यांनी दखल घेतली आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेत सुहास कांदेंनी उड्डाण पुलाची या ठिकाणी मागणी केली आहे. कमीत कमी मालेगाव चौफुलीपासून तर कॉलेजपर्यंत, ट्रेनिंग कॉलेजपर्यंत आम्हाला एक चांगला PWDच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पूल द्यायला लागेल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो किंवा आपण ताबडतोब, आमचे अपघात होतात, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतात, गरोदरांना त्रास होतो, ॲम्ब्युलन्स जात नाहीत, ह्या सगळ्या मनमाडकरांना ह्या त्रासातून आपण कधी मुक्त कराल आणि ही सुरुवात कधी कराल? अध्यक्ष महोदय, भूसंपादनाला जर वेळ लागत असेल, बाह्य रस्त्याला वेळ लागत असेल, तो चालू करा, पण ताबडतोब तोपर्यंत आम्हाला पूल जरी दिला तरी सुद्धा आम्ही याच्यातून मुक्त होऊ, मनमाड शहर मुक्त होईल. तर मनमाड शहरामधून जाणाऱ्या इंदोर, पुणे आणि नाशिक जळगाव महामार्गावरती खरं तर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या बातम्या येत होत्या. वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आणि न्यूज 18 लोकमतने वारंवार याबाबत बातमी दाखवलेली आहे आणि या बातमीची आता आमदार सुहास कांदे यांनी दखल घेतलेली दिसते. लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेत सुहास कांदे यांनी या ठिकाणी आता उड्डाण पुलाची मागणी केली आहे. मनमाड शहरामध्ये सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवरती आला आणि वेळोवेळी न्यूज 18 लोकमतने याबाबतची बातमी दाखवलेली आहे आणि यानंतर या बातमीची दखल घेतली आहे. आमदार सुहास कांदे यांनी लक्षवेधी मांडलेली आहे आणि यामध्ये नवीन उड्डाण पूल करण्याची मागणी केलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी समोर येते. नवी मुंबईतील EWSच्या 791 घरांचा घोटाळा संदर्भातली बातमी आहे. भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून लक्षवेधीद्वारे प्रकार उघड केलेला आहे. 11 विकासकांवरती घोटाळा केल्याचा ठपका ठेवलाय तर पालिका नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांवर सुद्धा ठपका ठेवलेला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा दिले. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. धावत्या एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्यात आला होता. कसारा आणि अकोला दरम्यान ही घटना घडलेली होती. या नराधमाला कल्याण रेल्वे पोलिसांनी आता अकोल्यामधून अटक केलेली आहे. कल्याण स्टेशनवरती मैत्री करत या मुलीला तो घेऊन गेलेला होता, अकोल्यामध्ये घेऊन गेला होता आणि अकोला रेल्वे स्टेशनला या मुलीला सोडून हा आरोपी पसार झालेला होता. दरम्यान अल्पवयीन मुलीने अकोला रेल्वे पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. अकोला रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे मार्ग पोलिसांना हा गुन्हा वर्ग केलेला होता. दिनांक 29 जून 2025 रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपींना तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतं गाव शेखापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. मी बदलापूरमधून येते. बदलापूरमध्ये नाल्यावरती पालिकेने लाकडाचा पूल बांधलाय आणि या पुलावरून शेकडो विद्यार्थी रोज प्रवास करतायत. पावसाळ्यामध्ये हा पूल खराब होऊन या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे मनसैनिकांनी चक्क या पुलावरच ठिय्या आंदोलन केलंय. आधीच्या पुलाचं काम सुरू असल्यामुळे पालिकेने पर्यायी मार्ग म्हणून हा पूल बांधलाय. मात्र आधीच्या पुलाचंही काम पालिकेकडून 4 महिने झाले बंद आहे, त्यामुळे स्थानिक आणि मनसैनिक हे आक्रमक झालेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन 7 दिवसात या पुलाचं काम करण्याचं आश्वासन दिलंय. 7 दिवसामध्ये हा ब्रिज म्हणजे जो जुना ब्रिज आता जो हलतोय डुलतोय तो ब्रिज त्याचं मजबूतीकरण ते 7 दिवसात करून देणार आहेत. पूर्ण नवीन ब्रिजचं जे काम ते रखडलेलं आहे, त्याच्या केस कोर्टात चालू आहे. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. बदलापूरमधली लोक टॅक्स भरतात, या परिसरातील लोक टॅक्स भरतात, फुकट कोणी बदलापूरमध्ये राहत नाहीये. त्यामुळे त्या ब्रिजचं काम पण सुद्धा लवकरात लवकर चालू व्हावं. ह्या ब्रिजचं काम मजबूतीकरणाचं जे आहे ते 7 दिवसात ते पूर्ण करून देणार आहेत. 7 दिवसात जर ते झालं नाही, आता आम्ही लोक तिथे ब्रिजवरती बसलेलो, पण नंतर ह्या अधिकाऱ्यांना मी त्या नाल्यात तरी सोडीन, नाही तर त्या नाल्याला बांधून तरी ठेवीन. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस असेल ते याचा वापर करू नये किंवा ज्यावेळी तुम्ही एकदम चालत असाल तर 2-3 जण फक्त चाला, कारण शेवटी तो टेम्पररी ब्रिज आहे
आपण टेम्पररीची सोय केली. आता नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी तर त्याचं मजबूतीकरण आहे.